/28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मौजे ब्राह्मणगाव प्रप येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी। सेलू तालुक्यातील मौजे ब्राह्मणगाव प्रप येथे 27 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून महामानवाच्या विचारांना उजाळा देण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब डोईफोडे, माजी पोलीस पाटील आनंदराव डोईफोडे, माजी उपसभापती पंचायत समिती सेलू डॉक्टर परमेश्वर लांडे, एडव्होकेट शिवाजी चौरे, महादेव गायके, राजमाता मल्टी सर्व्हिसेस संचालक विष्णू रामटेके, पोलीस पाटील यांच्यासह गावातील इतर मान्यवर उपस्थित होते। महामानवाच्या विचारांचा जागर कार्यक्रमाचे औचित्य साधून आनंदराव डोईफोडे, महादेव गायके आणि शिवाजी चौरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आणि सामाजिक क्रांतीच्या विचारांवर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले। बाबासाहेबांचे विचार हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन यावेळी वक्त्यांनी केले। या जयंतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे माजी सरपंच रामप्रसाद डोईफोडे यांच्या वतीने गावातील सर्व उपासक व उपासिकांना भारतीय संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले। संविधानाचे महत्त्व घराघरात पोहोचावे या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष योगेश जीवन कांबळे व उपाध्यक्ष राहुल गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सन्माननीय सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। यामध्ये विशाल कांबळे, करण कांबळे, कैलास कांबळ, रवी कांबळे, सूरज कांबळे, चिराग दुधवडे, नितीन कांबळे, प्रमो आणि अजय कांबळे यांचा समावेश होता। गावातील ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा जयंती सोहळा अत्यंत चैतन्यमय वातावरणात पार पडला। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 27 एप्रिल आज रोजी ब्राह्मणगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय आनंदात उत्साहात साजरी केली जात आहे। सर्व गावकऱ्यांचं मी अतिशय अभिनंदन व्यक्त करतो आणि अतिशय चांगली जयंती या ब्राह्मणगावामध्ये साजरी केली जाते। गावोगावी वाद होतात, पण इथं शांततेच्या मार्गातून एक अतिशय चांगली जयंती कशी साजरी करता येईल हे संदेश या ब्राह्मणगावच्या वतीनं सर्व तालुक्याला देशाला देण्यात येतो। ही अतिशय आमच्यासाठी चांगली बाब आहे आणि आमच्यासारख्या प्रमुख पाहुण्यांना युवा वक्त्यांना या ठिकाणी भाषण करण्यासाठी बोलवण्यात येतं, त्याबद्दल गावकऱ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। अतिशय चांगली जयंती साजरी गावात होते, त्याबद्दल आनंद व्यक्त करतो। खूप छान जयंती या गावामध्ये साजरी होती। खूप खूप आनंद सर्व व्यक्त करून या कार्यक्रमात आनंदाने तरुण मित्रमंडळी त्याचप्रमाणे वडीलधारी मंडळी सर्वत्र या कार्यक्रमात एकत्र येऊन आनंदाने उत्साहाने हा जयंतीचा उत्सव साजरी करतात, त्याबद्दल खूप आनंद होतो।